तर आपण आज बनवणार आहोत कोलंबी मसाला. त्यासाठी कोलंबी धुवून घेतलेली आहे आणि त्यात मीठ आणि हळद टाकून घेऊ आणि ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण हळद आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. यानंतर कोकमाचं आगळ यात टाकायचं. याचा जो वास असतो तो न येण्यासाठी. आणि यात आपल्याकडे लिंबू असेल किंवा ते दोन्ही चालेल, पण माझ्याकडे दोन्ही होते म्हणून मी दोन्ही टाकलेले आहे. आता हे सुद्धा एकत्र मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं. आता आपण वाटण करून घेऊ. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची हे मिश्रण हे सगळं सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर लावून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यात थोडंसं पाणी आणि मीठ घालायचं. पूर्ण पेस्ट केलेली आहे. आता ही पेस्ट आपण एका तव्यामध्ये गरम तवा झाल्यानंतर त्यात तेल घालायचं थोडंसं आणि त्यात हे मिश्रण भाजून घ्यायचं. आपण जर हे सगळे कांदा, टोमॅटो वगैरे आधीच भाजलं असेल तर नंतर भाजायची गरज नाही. भाजून मिक्सरला लावलेलं सुद्धा चालेल. आता हे जरासं तांबूस होईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं. असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पुन्हा ढवळत राहायचं. आता बघा आपला मिश्रणाचा कलर कसा तांबूस झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. ही कोलंबी आपली मॅरिनेट झालेली आहे. ते फक्त जरासं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्या सगळ्या कोलंबीला ते सगळं आंबटपणा लागेल. आता मी कढई तापत ठेवली. त्यात आपण थोडंसं तेल ओतूया. मांसाहारी पदार्थामध्ये कमी तेल ओतावं आणि नंतर त्याच्यामुळे त्या पदार्थामधून तेल सुटतं. आता ही लसूण टाकलेली तेल गरम झाल्यानंतर चेचून ढवळायची आणि त्यात आपण जो मसाला तयार केला तो मसाला म्हणजे वाटण घालायचं. दोन चमचे मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकायचं आणि 4-5 कोकम हे टाकल्यानंतर ढवळून घ्यायचं आणि त्यात पाणी ओतायचं. पुन्हा ढवळून याच्यावर 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर ठेवायचं. वा, किती छान सुगंध सुटला. तर तयार आहे आपली